नमस्कार. अजिंक्यता त्या मालिकेला हा 22वा भाग. म्युनिकहून आम्ही फ्रँकफुर्टला जात होतो. तिथपर्यंतचा भाग म्हणजे मागच्या भागात आला. फ्रँकफुर्टला जाताना रस्ता असा छान होता की वेळेनंतर कसे संपले समजलेच नाही. जर्मनीत हायवेला ऑटोबान म्हणतात. इटालीमध्ये बोगदे तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरून प्रवासातील वेळ, श्रम व इंधनाची बचत केली आहे. बरेच ठिकाणी ओव्हरब्रिजेस आहेत. जर्मनीतही अनेक ठिकाणी असेच ओव्हरब्रिजेस असल्याने क्रॉसिंगचा प्रश्न मिटतो. वाहनांचा सरासरी वेग वाढतो आणि अपघातांचे प्रमाणही खूप कमी होते. काही ठिकाणी तर एकावर एक असे 2 किंवा 3 ओव्हरब्रिजेस आहेत आणि त्या सर्वांना अवजड वाहतुकी सुखेने व चालते. आपल्याला वाटेल की त्याचे कॉलम्स महाप्रचंड असतील, पण प्रत्यक्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याकडे लहान पुलं असतात तशाच कॉलम्सवर हे पूल भक्कमपणे उभे आहेत. फ्रँकफुर्ट जसे जवळ आले तशी लिओ व जॉनची आपापसात चर्चा सुरू झाली. त्यांचे बोलणे आम्हाला ऐकू येत नव्हते, पण त्यांच्या हातावरून अंदाज आला की बहुधा ही हॉटेल बदलाची नांदी असावी. असे अंदाज सहसा चुकत नाहीत. त्याप्रमाणे माईक उचलून जॉनने बोलायला सुरुवात केली. त्याचे वाक्य आणि त्यावर माझे कंसातील स्वगत असा एक अनोखा संवाद डोक्यात आकार घेत होता. तो सगळा प्रकार असा होता. मित्रो, आपण म्युनिक पाहिले आणि आता फ्रँकफुर्टला पोचतोय. ते तू कशाला सांगायला पाहिजेस? इथे आपले हॉटेल बदलले आहे. आम्हाला अंदाज आला होताच. नवीन हॉटेल गावापासून थोडे लांब आहे. बोंब, आता आणखीन ताप. त्यामुळे एक प्रश्न उभा राहिला आहे. यात नवीन ते काय? हॉटेलवर जाऊन पुन्हा फ्रँकफुर्टला जेवायला यायचे म्हणजे जरा अडचणीनं उशीर होईल. आता काय वाटेल ते होऊ दे. तेव्हा मला वाटते की आपण आधी जेवण करू आणि मग हॉटेलवर भेटू. लेका, सरळ सांग की आधी घ्या आणि मगच विश्रांती घ्या. पण कंसातले संवाद मनातच ठेवायचे असतात, बोलायचे नसतात. त्यामुळे मनात काही आले तरी तोंडाने म्हणतो, वा वा, छान कल्पना आहे, असं म्हणून आम्ही या बेताला मान्यता दर्शवली. मान डोळण्याचे होबांचे सगळ्यात सोपे शास्त्र आपल्याला साधले असल्याने असे वादाचे प्रसंग सहसा टाळले जातात. आमची बस फ्रँकफुर्ट रेल्वे स्टेशनच्या दारात उभी राहिली. बेत असा ठरला की जेवायलाही मध्ये अर्धा तास आहे. तोपर्यंत रेल्वे स्टेशन समोर आहे तर फुकटात पाहून घ्यावे. जसे आपण मुंबईला सांगतो की व्हीटीला गळ्याखाली भेटूया घड्याळाखाली, तसे येथेही अर्ध्या तासाने सर्वांनी घड्याळाखाली जमायचे ठरले. तोपर्यंत ज्याने त्याने स्वतंत्रपणे हिंडून घ्यावे. स्टेशनवर विशेष जाणवली ती स्वच्छता. आपल्याकडे प्लॅटफॉर्म म्हणजे कागदाच्या बोळ्यापासून केळ्याच्या सालीपर्यंत वाटेल ती टाकायची जागा अशी व्याख्या आहे. आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आपल्याकडे सुद्धा. पण त्यापैकी तिथे फ्रँकफुर्टला कोणतीच वस्तू दिसत असल्याने चुकल्यासारखे वाटत होते. बाकी बुक स्टॉल, सिगरेटची दुकाने, सुवेनियर शॉप ही नेहमीप्रमाणेच होती. जर्मन भाषेची आमची जवळीक फक्त डांखे म्हणजे थँक्यू पर्यंतची होती. त्यामुळे स्टेशनवर बसवलेल्या लाऊडस्पीकरवरून जरी समजेल असे चांगले ऐकू येत होते. त्यामुळे जरी आश्चर्य वाटले तरी भाषेच्या अडचणीमुळे ही अनाऊन्समेंट आम्ही अंदाजानेच ताणली. आमच्या दृष्टीने स्टेशन किंवा स्टँडवरील अनाऊन्समेंट्स समजण्यासाठी नसतातच असा पक्का समज आहे. त्यातही मला सातारा एस टी स्टँडवरची सूचना आठवली. सातारा एस टी स्टँडवर बस आली की लाऊडस्पीकर सुरू होतो. प्रवाशांना सूचना: आपली बॅग, ब्रीफकेस बसमध्ये ठेवून उतरू नका. खिसे कापून सावध राहा. गळ्यातील लॉकेट, मंगळसूत्र सांभाळा. प्रवाशाने हातात सुटकेस घेऊन स्वच्छतागृहापर्यंत लगबगीने कसे जावे हा प्रश्न एस टी व्यवस्थापनाला कधीच पडत नाही. आणि स्वागताची ही खास सातारी तयारा पाहून प्रवासी मात्र अचंबित होता. त्यांना आल्या आल्या पेच पडतो की या गावात बहुधा बॅगचोर, खिसे कापूंचीच वस्ती अधिक असावी. युरोपमध्ये रेल्वेने प्रवास करण्याची संख्या खूप मोठी आहे. तेव्हा स्टेशनवर खूप वर्दळ होती. त्यातील आमची संख्या थोडा वेळ कमी करून आम्ही स्टेशन बाहेरही एक फेरफटका मारून आलो. कुठे की चेन, लायटर वगैरे किरकोळ वस्तू खरेदी करून आम्ही वेळेत घड्याळाच्या खाली हजर झालो. अर्थात दिलेली वेळ सगळेजण पाळतील तर आपले वैशिष्ट्य ते काय राहिले. त्यामुळे अर्ध्या तासात तब्बल 1.5 तास झाला. आम्ही ज्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाणार होतो ते स्टेशनवरून जवळच असल्याने तिथे चालतच जायचे होते. तो रस्ता फक्त लिओला माहीत होता. तो बिचारा प्रवाशांची वाट बघत स्टेशनबाहेर ताटकळत होता. त्यात गेले 4-5 दिवस त्याची जॉनची धुसफुसी चालू होतीच. त्या सगळ्यांच्या या दिरंगाईची भर पडली. आम्ही बाहेर जाईपर्यंत लिओचा लाल रंग आणखीच गडद होत गेला. एखादा बोका जसा मिशा पिंजारून फिस करतो तसाच त्याचा अवतार दिसत होता. त्याने आरडाओरडा करून, मला असले जमणार नाही, मी बस इथेच सोडतो, तुमची तुम्ही काही व्यवस्था करा, असे जॉनला ठणकावले. जॉनचेही पित्त खवळले. त्याने तितक्या जोरात, अबेजा, तुझी चांगली विचारपूस केली हेच चुकले. अखेर शेवटी ड्रायव्हर तो ड्रायव्हरच.
असे बजावले. संतापी माणसांना समोरचा माणूस संतापला की आपली चूक कळते. जॉनचा चढा स्वर ऐकून लिओचा आवाज खाली आला आणि त्याने रेस्टॉरंटच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आम्ही सर्वांनी त्याच्या मागोमागून रेस्टॉरंट गाठले, पण जॉनचा पारा काही खाली यायला तयार नव्हता. तो हटून बसला की मी जेवणार नाही म्हणून. शेवटी रस्त्यावर झालेल्या मारामारीत आपल्याकडे जरा समजोता करतात त्याप्रमाणे एक दोघे जण जॉनकडे आणि दोघे तिघे लिओकडे गेले. अरे छोडो यार भाऊ तो, असे म्हणत थोडीफार दिलजमाई केली आणि त्या रंगलेल्या मानापान नाटकाचा खेळ संपला. त्या खेळाबरोबरच आमचे मयूर हॉटेलमध्ये रुचकर जेवणही संपले. दिवसभरात जेवण असे झाले नसले म्हणजे सर्वच पदार्थ चांगले लागतात आणि ते मुळातच चांगले असले तर मग जिभेवर चव रेंगाळत राहते. अशी रेंगाळणी चव घेऊन बाहेर पडतो तर समोर पॅरिसप्रमाणे चक्क सेक्स शॉप अशी पाटी वात उत्तान साहित्य, फोटोग्राफ्स, व्हिडिओज, कॅसेटची विक्री चालू होते. एकदा वाटले की जरा तिथली उद्बोधक माहिती आपणही घ्यावी, पण असा विचार बोलून दाखवताच गृह खात्याने एकदम भेटवतेच शस्त्र उपसले आणि आम्ही मुकाट्यानं स्टेशनचा रस्ता धरला. एक गोष्ट खरी की लैंगिक शिक्षण द्यावे की नावे याबद्दल आपण मोठे प्रश्न निर्माण केले आहेत, तर पाश्चात्य राष्ट्रांनी त्याचा बाजारच मांडल्याने हा प्रश्न अस्तित्वातच राहिला नाही. मला एक मात्र कुतूहल वाटत राहिले या खुल्लमखुल्लामुळे तिकडच्या एनर्जी पोर्टे किंवा लावावाल्यांची किती पंचायत होत असेल नाही. इकडे लिओ आणि जॉनची भांडायची एनर्जी मात्र अद्यापही कमी झालेली नव्हती. त्यामुळे चालण्याने 2 गट झाले. पुढे चालणारी मंडळी लिओची खुमखुमी पाहत होती. तो म्हणत होता, तुम्ही लोक चांगल्यावर म्हणून गप्प बसलो, नाहीतर खरोखरीच बस इथे सोडून निघून गेलो असतो. तर पिछाडीच्या गटात जॉन त्याच चालवर सांगत होता, तुमच्याकरता मी गप्प बसलो, नाहीतर केव्हाच त्याला हाकलून देऊन दुसरी व्यवस्था केली असती. रस्त्यावरच्या मारामारीचा उत्तरार्ध होता म्हणाला, तुम खाली पिली बीच में आये नाही तो उसका मैं हरगिज नहीं छोडता, असे तावातावाने म्हणणाऱ्या आपल्याला सगळ्यांनी घट्ट धरून ठेवलेल्या याची बहुधा खात्री करून ठेवली असते. तोच प्रकार इथे होता. मनुष्य स्वभाव शेवटी सर्वत्र एकच. जॉन लिओच्या भांडणाच्या पार्श्वसंगीतातच आम्ही बस गाठली. अंधार पडला असला तरी जगजगीत प्रकाशाने शहर न्हावून निघाले होते. गाव पार करून थोडेसे पुढे गेल्यावर एकदाचे नोव्होटेल हॉटेल लागले. हॉटेल बदलले असले तरी हा बदल चांगला होता. खोलीकडून झक्क आंघोळ केली आणि बरे वाटते. संबंध दिवस म्युनिक, फ्रँकफुर्ट स्टेशन व मयूर रेस्टॉरंटच्या पायपिटीत गेला होता, पण गरम पाण्याच्या तुषाराने सगळा कंटाळा आणि थकवा धुवून गेला. सकाळी सिटी टूर व फ्री फॉर शॉपिंग असा कार्यक्रम होता. दुपारी राईन नदीच्या काठाने निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत कलोनला प्रयाण करायचे होते. पण म्हणताना सामिष आहाराच्या ओढीने मुसलमान व्हायला आणि रमजानचा उपासाचा पवित्र महिना सुरू व्हायला गाठ पडेल असे आमच्याने. ब्रेकफास्ट करून बाहेर पडणार तो समजले की आज रविवार असल्याने सर्व दुकाने बंद आहेत. म्हणजे शॉपिंगचा निकाल लागला. युरोपमध्ये शॉपिंग करावे असे वास्तविक काही खास आकर्षण नाही, तरीही बायकांची हौस असायची. पण दुकानेच बंद असल्याने आमच्या मते सुंठी वाजून खोकला गेला. त्यामुळे फ्रँकफुर्ट शहरात धावता फेरफटका मारला. औद्योगिक प्रदर्शने भरवण्यासाठी तेथे कायमस्वरूपाची सोय करून ठेवलेली आहे. वर्षातले बरेच महिने फ्रँकफुर्टला कसली ना कसली प्रदर्शने सुरूच असतात. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध झालेले हॅनोव्हर हे प्रसिद्ध प्रदर्शनाचे गाव तिथून जवळच होते. पण पूर्वीचा इतिहास होऊन नसेल कदाचित, पण आमच्या प्रवासात TCIने त्याचा हॅनोव्हरचा समावेश केला नव्हता. फ्रँकफुर्टच्या इमारती बांधकामाच्या आणि वास्तुरचनेच्या विविध परंपरा साकारणाऱ्या आहेत. गोएथिक, व्हिक्टोरियन स्टाईलपासून ते आधुनिक अमेरिकन ग्लास अँड स्टीलपर्यंतचे सर्व नमुने तिथे हजर आहेत. हे बघत अधेमध्ये कोक घेत आम्ही फ्रँकफुर्टचा निरोप घेतला. कलोनच्या रस्त्यावर एका स्टील फॅक्टरीला उभ्या भेट दिली आणि बस निघाली राईनकडे. राईन म्हणजे युरोपातील सुप्रसिद्ध नदी. आपल्याला जसा कृष्णा कोयन्याचा अभिमान आहे, तसा जर्मन मंडळींना राईनचा विलक्षण अभिमान आहे. अशावेळी विज्ञाननिष्ठ मंडळीसुद्धा थोडी हळवी होतात असा माझा अनुभव आहे. राईनचे पात्र 300 फुटापासून 1200 फुटापर्यंत रुंद आहे. पात्राची खोलीसुद्धा भरपूर आहे. त्यामुळे जलमार्ग म्हणून वाहतुकीलाही राईनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. रूर ही राईनची उपनदी. जर्मनीतील सर्व प्रगत औद्योगिक भाग रूरच्या काठाने वसला आहे. त्याला रूर औद्योगिक विभाग असेच म्हणतात, रूर इंडस्ट्रियल इस्टेट. पण या सगळ्यापेक्षा राईनचे वैशिष्ट्य आणि आगळेपण तिच्या काठावरच्या सृष्ट सौंदर्यात आणि तिच्या तीरावर बसलेल्या जुन्या मोहक किल्ल्यांच्यात आहे. आम्ही राईनच्या काठाला लागलो आणि सौंदर्याचा तो खजिना बघून आवाज झालो. तिच्या दोन्ही काठाने रस्ते आहेत, शिवाय एका बाजूने रेल्वे मार्ग आहे.
त्याच्या जोडीला नदीतून माल वाहतूक करणाऱ्या छोट्या मोठ्या बोटी आहेत. या सर्वांच्या पाठीशी हिरवेगार डोंगर वाधून वाधून किल्ले आहेत. हे निसर्गचित्र बघून मला पूर्वीच्या काळी उडपी मंडळींच्या हॉटेलात काचेवरची भडक रंगाची चित्रे लावली असत त्याची आठवण झाली. त्या चित्रात रेल्वे, बोट, मोटार जाताना दाखवले असेल, पण वेळप्रसंगी पार्श्वभूमीवर एखादा घोडेस्वारी असे किंवा चक्क थोरले आबासाहेब असत. गल्ल्याच्या मागे असलेल्या परमानंद, अनन्यानंद वगैरे अनेक स्वामी महाराजांच्या फोटोबरोबर या रंगीत चित्रातल्या खुद्द शिवाजी महाराजांनी सकाळी गंध लावले जाईल. राईंच्या काठाने जाताना परिकथेतील स्वर्गाचाच भास होत होता. सृष्टी हिरविकंच वस्त्रे नेसून मानव मात्रांना इतके सौंदर्यदान देऊ शकत असेल हे कल्पनेच्या पलीकडचे वाटावे इतके निसर्ग सौंदर्य तिथे ओसंडून वाहत होते. जाताना लहान लहान गावे लागत होती. हिरव्या झाडेमधून किल्ल्यांचे बुरुज आपला इतिहास सांगत उभे होते. एकदा इंग्लंडची राणी या कॅसलवर सुट्टी घालवण्यासाठी आली होती. लिओ मगाचा राज विसरून खुशी देऊन सांगत होता, ही डाव्या हाताला जी छोटेखानी इमारत आहे तेथे लॉन्सचे हॉटेल आहे. ते गेली 100 वर्षे पिढ्यानपिढ्या एकच कुटुंब चालवत आहे. तेथे हिटलर एक दिवस थांबला होता. हे पलीकडे राईंच्या पात्रात जे बेट तयार झाले आहे ते अलीकडचे म्हणजे 40 वर्षातले आहे. 1 ना 2 काय सांगू आणि किती सांगू असे लिओला झाले होते. आणि कर्णसंपुटात साठवावे किती ठिकाणी प्रत्यक्ष पाहावी व कॅमेऱ्यात साठवावीत असा संभ्रम आम्हाला पडला होता. माझ्यासारख्या टणक माणसालाही आपली कुवत संपली याची क्वचितच जाणीव होते. मध्ये एकदा काही गदी माडगूळकरांचे 63 साली वाचलेले मंतरेल दिवस हे पुस्तक नुकतेच हाताला लागले व त्याच्या आस्वादाचा पुन्हा प्रत्यय घेताना त्यांच्या विशाल प्रतिभेचा गंध मनाला स्पर्शून गेला आणि वाटले की या वाल्मिकीची ओघवती शब्दसंपदा बघून आपल्यासारख्याने काही लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा खरे तर वेडे धाडस आहे. आता सुद्धा राईंच्या दोन्ही रम्य तीराचे वर्णन करताना मला आपल्या लेखन मर्यादांची तीव्र जाणीव होत आहे. हे सौंदर्य खरोखरीच अवर्णनीय. एकदा पाहिले की मनाच्या गाभाऱ्यात आयुष्यभर कोरले जाणारे रेशीम लढी उलगडत जाव्यात जसे प्रत्येक पावलागाने विखुरलेल्या या अप्रतिम सौंदर्याचे सुयोग्य वर्णन आपल्याला लिहिता येत नाही हे मला समजले आहे. ही मग नसे तोडके. आधी थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.